शेठ नमस्कार. नमस्कार. दादा आज बघतोय की आपण जलवा आणलाय आणि गुलालासाठी पात्र ठरलाय. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येता तेव्हा कुठं ना कुठेतरी प्रत्येक वेळेस गुलाल घेऊन जाता. अशी दावणीला वासरच ते तेवढी चांगली घडवली तुम्ही काय सांगाल? सगळ्यांची मेहनत आहे. याच्यामागं घरच्यांची सगळ्यांची मेहनत लागते हं. आणि त्या मेहनतीला नक्कीच तो फळ नंदी देत असतो. दादा आज थोडक्यात सांगा ना कशी काय शर्यत वगैरे जमली कोण कोण होतं पायऱ्याला? पायरा शेलूचा रवी मसने यांचा बजरंगी होता. हं, 2-3 वेळेला ही गाडी पायऱ्यात पळालेली आहे हं, आणि जिथे जिथे पळाली तिथे तिथे गुलालच केलाय. हं, आणि आजचा नाव बिंजोडलाच होता. पहिला नाव फिरवला होता नानू मुकदम यांच्या नावाने हं. रणजितनी. आणि ती गाडी कॅन्सल झाली आणि दुसरी गाडी फिरली. कोलीवाडा उंबरडा ही गाडी फिरली. मथुर आणि भुंगा म्हणून असं कुठला तरी बैल होते ते नाशिकचे आणि त्यांच्या नावाने फिरली ती. दादा काय सांगाल आता बघतोय की म्हणजे घाटावरती पण तुमची काय दावण कमाल करते, मुंबई बिंजोरला पण कमाल करते. काय सांगाल आता सगळीकडे जाते तिथे गुलालच गुलाल आहे. बघा, आपल्या नंदीची मेहनत घेतली ना तर ते नक्कीच आपल्या यशाला फळ देणार आहे. आणि वरती पण आज रायना पण आज फायनलला आहे. हं. मागच्या नागठाण्याच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पण 1 नंबर केला रायना आणि चिक्याने. त्या दिवशी पण चांगली गाडी केली आपल्या जलवानी उसाटण्याला. वाह! दादा बघतोय आता त्या दिवशी पण एकदम चांगली गाडी पळाली. मला तर वाटतं लगातार त्याच मैदानामध्ये 2 वेळेला एक नंबरचा मानकरी ठरलाय. काय सांगाल? हो, रायनाने मागच्या वर्षी पण 1 नंबर केला होता तिथे नागठाणच्या मैदानामध्ये आणि या वर्षी पण त्यांनीच 1 नंबर केला. हं, त्याच्या आधी भारत सुंदरनी लगातार 3 वर्ष ती तशी नागठाण्याच्या मैदानामध्ये 1 नंबर केला होता. हं. त्याच्या मागोमाग आपल्या वस्ताचं नाव राखलं आहे रायनाने. दादा बरोबर भारतचा नाव आता कुठून कुठेतरी रायना राखतोयच. पण भारतला जे म्हणजे ज्या गोष्टी भारतच्या सोबत म्हणजे पळवताना आला तर जसं बकासूर झाला, मथुर झाला, हे प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा होती, की भारत सोबत मथुर दिसावा किंवा बकासूर दिसावा. पण तो पैरा झाला नाही. रायनामध्ये आपल्याला पळताना बघायला भेटेल का? 3 फेरा असू द्या किंवा मुंबई. नक्कीच पब्लिकच्या चाहत्यांसाठी ती गाडी चा एक दिवस नियोजन करून ती गाडी पळवू नक्कीच. दादा काय सांगाल, की बकासूर सोबत पैरा होतोय, नाही होतोय, होतोय, नाही होतोय म्हणजे भारतचा असं चालू होतं मागच्या वेळेस पण आपण बोललेलो तेव्हा. मागच्या वेळी गाडी पळणार होती त्यावेळेस तर त्यांचा बैल आजारी होता. नंतर रिकव्हर झाला तर आपला बैल थोडा आजारी होता. म्हणजे हं. काहीतरी योग जुळून येत नाही. तर नक्कीच तो योग जुळून येईल आणि ती गाडी भारत आणि बकासूरची जनतेच्या प्रेक्षकांसाठी ती चाहत्यांसाठी नक्कीच एखाद्या मैदानामध्ये पळवलेली जाईल. दादा काय क्षण असेल तो? कारण का बघा अखंड महाराष्ट्राच्या नंदीने गाजवला असा सर्वांचा लाडका देव बकासूर आणि सप्तहिंदी केसरी आपला सर्वांचा लाडका भारत. या जोडीला म्हणजे बघण्यासाठी एक वेगळाच क्रेज असेल त्या दिवशी. बकासूर लहानपणापासून पळतो तेव्हापासून आम्ही त्याला बघत आलोय आणि लहान असताना मी त्याला मागितला होता बकासूरला. जेव्हा तो सासवडच्या फाटीवरती बिनजोड करत होता. हं, त्यावेळेसच मी त्याला मागितला होता. पण ते जे मित्र होते हं. मोबाईलचे मुंबईला येत होते आपल्याकडं, आपल्या भारत बरोबर त्यांच्यात तिथले. तर त्यांनी सांगितलं की दादा ते बैल विकणार नाही, तो त्यांचा घरचा वासरू आहे आणि ते विकणार नाही. मग मी परत कधी तो विषय घेतलाच नाही. हं. आणि त्यांनी पण आपल्याला ज्यावेळेस आपला भारत पळत होता आणि बाकासूर पळत होता त्यावेळेस भरपूर वेळा म्हणजे मोबाईलनी मामांनी फोन केला होता, आप्पाला केला होता, मला केला होता. हं. एक दिवस गाडी पळू. पण कधी तो योग जुळला नाही. नक्कीच तो लवकरात लवकर प्रयत्न करून ती गाडी आम्ही पळवणार प्रेक्षकांच्या चाहत्यांसाठी. हं. दादा बघा आता सोशल मीडियावरती बघतोय, YouTubeवरती बघतोय, सगळीकडे बघतोय, की मुंबईची जी संघटना आहे ना, प्रत्येकाला एकत्र करायला बघते. तशीच आपली मुंबईची बैलं पण एकत्र येत चालली मग मथुर आणि भारत एकत्र येताना कधी दिसतील का? कारण का सोशल मीडियावरती असं चाललंय, की म्हणजे आपापसात म्हणजे काहीतरी यांचं हे असेल म्हणून एकत्र पळत नाही. नाही, प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ती नक्कीच ती पण गाडी एक ना एक दिवस खास प्रेक्षकांसाठी मैदानात ती गाडी पळालेली दिसेल. हं. नक्कीच मित्रांनो बघा तुम्हाला जे जे म्हणजे आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं उत्तम दादाला विचारा. तर प्रत्येक गोष्टी विचारतोय. आज बघतो त्यांच्या दावणीला एवढे सगळे नंदी नाव करतायत. रैना झाला तर रैनाबद्दल काय बोलणार? कारण का हुबेहूब भारतच्या पावलावर पाऊल ठेवूनच आता बोलावं लागेल. तो काम काम करतोय. अ, अक्षरशः म्हणजे ते आम्ही घेताना वासरा बघूनच घेतो आणि आमची म्हणजे पिढी ह्या नंदींमध्ये गेलेली आहे. हं, आमच्या घरचे आजोबा झाले, आमचे वडील झाले, चुलते झाले. ते ना त्या नंदींची खूप पारख आहे आणि त्यांच्या त्या पारखीला आम्ही पण ती पारख करूनच ते नंदी घेत असतो हं. आणि नक्कीच हा आपल्या दावणीला आल्यावरती तो नंबरात जाईल, त्या आशेनेच आम्ही घेत असतो आणि तो मेहनतीला
आम्ही घडवतो बरोबर. आणि त्या मेहनतीने घडवल्यानंतर तो नंदी नक्कीच आम्हाला त्या यशाला 100% यश देतो. नक्कीच दादा, आज एवढं गुलाल भेटतंय, तुमच्या कपाली गुलाल आहे. आज काय सांगाल, एवढी सगळी नंदी घेऊन कुठेतरी गुलालामध्ये ठेवणं, नियोजन करणं प्रत्येकाला जमत नाही. तर सगळे एवढं भारी नियोजन केलं त्या दिवशी. आणि चिक्याबद्दल काय सांगाल, कारण का एक चांगला नियोजन केलं, एक नंबर केला. हो, नियोजन आदल्याच दिवशी झाला चिक्याबरोबर. चिक्या बरेचसे दिवस थोडा रिकवर नव्हता, आजारपणात होता. फोन केला आणि एका तासामध्ये तो नियोजन झाला. आणि आपला इथे मुंबईचंच नियोजन केला होता शफिक पटेलचा. पण बैल मुंबईला असल्यामुळे तो बैल लवकर वरती घाटावरती गेला नाही. आणि तिकडे जाऊन एवढ्या मोठ्या मैदानात आपल्याला एक नंबर करायचं तर त्या बैलाला आराम पाहिजे, म्हणून तो आम्ही नियोजन थांबवला आणि जैन पटेलला सांगितलं का बैलाला आराम होऊ दे, पुढच्या मैदानात आपण आपली गाडी नक्कीच पळवू. आणि मग आम्ही चिक्क्याबरोबर तो नियोजन करून एक नंबरचा गुलाल केला. चालेल दादा, शुभेच्छा देतो. आता येते 26 जानेवारी. 26 जानेवारीला काय नियोजन आहे? 26 कारण का 26 जानेवारीला उत्तम शेठ मैदानात आला बोलला तर काही ना काही नवीनच घेऊन येतं आणि प्रत्येक वेळेस गुलाल घेत असता. काय सांगाल? नक्कीच तुमच्या सगळ्या चाहत्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाचं नक्कीच यश पळतं कुठेतरी. हम्म. आज या 26 जानेवारीला नवीन सांगायला तर नको, नवीनच आहे आपल्या जावणीचा हा जलवा. वा. रायनाबाजीनी भरपूर मैदानामध्ये आनंद दिला आणि गुलाल बरोबर, पण दिला. घरच्या आणि गाडीने. त्याच्या पाठोपाठ आज जलवा पण देतोय. नक्कीच. शुभेच्छा दादा तुम्हाला. कारण का एवढा चांगला दावणीला नंदी आल्या. रैना असू द्या, बाजी, जलवा, भारत, असे किती सारे नंदी आज तुम्ही घडवलेत आणि चांगले गुलाल घेतले. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.